एखाद्या कमवत्या पुरुषाचा उत्पन्न जे आहे ते रेकॉर्डवर असतं. दुर्दैवाने एखादी अपघाती घटना घडते आणि त्या अपघातामध्ये त्या कमवत्या पुरुषाचा मृत्यू झाला तर मोटार अपघात कायद्याप्रमाणे त्या कमवत्या पुरुषाला जे आहे ते नुकसान भरपाई मिळते. लहान मुलं असतील त्यांच्या उत्पन्नाच्या अनुषंगानं सुद्धा काही क्रायटेरिया आहेत. परंतु अशाच प्रकारची एखादी दुर्दैवी घटना जर का गृहिणी महिलेसोबत झाली तर त्या परिस्थितीमध्ये कायदा काय म्हणतो, त्या परिस्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि एखादी महिला जर गृहिणी असेल तर तिचं उत्पन्न जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं, त्या गृहिणी महिलेचं उत्पन्न नेमकं किती आहे म्हणायचं, या संदर्भाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने 11 जून 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे. त्या महत्त्वपूर्ण अशा निर्णयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मोटार अपघात कायद्यामध्ये नुकसान भरपाई ठरवण्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जे इन्कम आहे तेच रेकॉर्डवर नसेल तर त्याबाबत ढोबळ मनाने जो आहे तो इन्कम ग्राह्य धरला जातो. अशीच एक केस जी आहे ती माननीय कोर्टापुढे आलेली होती. जे प्रथम ट्रायल कोर्ट होतं त्या ट्रायल कोर्टासमोर जेव्हा या गृहिणीच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या संदर्भाने नुकसान भरपाई मिळण्याची केस सुनावणी झाली, त्यांच्या वारसांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केलेला होता 2001मध्ये. तर त्या 2001 सालच्या अर्जामध्ये माननीय ट्रायल कोर्टाने 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई दिली. कारण ती महिला ही गृहिणी होती आणि उत्पन्नाचं कोणतं साधन नाही. त्यांना अशा प्रकारे युक्तिवाद विरुद्ध पार्टीतर्फे करण्यात आलेला होता. जे वारस होते त्या महिलेचे ते त्या निर्णयाने समाधानी झाले नाहीत, म्हणून त्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयामध्ये 2024ला केस दाखल केलेली होती की नुकसान भरपाई कमी दिली गेलेली आहे. माननीय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने त्यामध्ये न्यायनिर्णय देत असताना जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती वाढवली. 8 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश जो आहे त्या केसमधील विरुद्ध पार्टीला दिला. त्यानंतर हे प्रकरण जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. फॅक्ट अशी होती की ती महिला ही गृहिणी होती आणि त्या महिलेचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला होता. महिला ही गृहिणी असल्यामुळे महिलेला कोणतेही उत्पन्नाचे साधन नव्हते. महिला कोणतंही कामधंदा इतर बाहेरचा करत नव्हती. ती गृहिणी असल्यामुळे ती घरातीलच कामे करत होती. मग एखादी महिला जर का घरातली कामे करीत असेल, ती गृहिणी असेल, तर ती कोणतं काम करत नाही असं म्हणता येईल का, आणि ते का म्हणता येणार नाही याबद्दल दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आले. जे पिटिशनर होते, वारस होते त्या गृहिणी महिलेचे, मयत गृहिणी महिलेचे, त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की दिलेली जी नुकसान भरपाईची रक्कम आहे दोन्ही कोर्टांनी 2.5 लाख रुपये आणि त्यानंतर वाढवलेली 8 लाख रुपये ही खूप कमी आहे आणि जास्तीची नुकसान भरपाई मिळावी. त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जो प्रतिपक्ष होता विरुद्ध पार्टी त्यांनी युक्तिवाद केला की महिला गृहिणी असल्यामुळे महिलेला उत्पन्नाचं साधन नव्हतं आणि त्यामुळे जी नुकसान भरपाई दिलेली आहे ती जास्त आहे, अगोदरच जास्तीची नुकसान भरपाई दिलेली आहे, त्यामुळे आणखी जादा नुकसान भरपाई जी आहे ती या पिटिशनर यांना वारसांना मागता येणार नाही. त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये एक अतिशय महत्त्वाची अशी टिप्पणी केलेली आहे. एक महत्त्वाचा जो आहे तो न्यायनिर्णय दिलेला आहे आणि त्या महत्त्वाच्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने गृहिणींना म्हणजे होममेकर्स ज्यांना आपण म्हणतो त्यांना नेशन बिल्डर्स असं म्हटलेलं आहे, म्हणजे राष्ट्रनिर्माता असं म्हटलेलं आहे. म्हणजे महिला जरी बाहेर काही काम करत नसतील तर त्या घरामध्ये काम करतात, त्या कुटुंब संपूर्ण जे आहे ते त्यांच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे महिला या फक्त गृहिणी नाहीत तर त्या राष्ट्रनिर्माता आहेत, म्हणजेच नेशन बिल्डर्स आहेत. आणि अशी टिप्पणी करून महिलांप्रती सन्मान व्यक्त करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने महिलांचा जो इन्कम आहे तो प्रति महिना 30,000 रुपये हा इन्कम ग्राह्य मानलेला आहे. म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलेलं आहे की एखादी महिला ही गृहिणी जरी असेल तरीसुद्धा तिचं मासिक उत्पन्न मोटार अपघात केसेसमध्ये नुकसान भरपाई मिळण्याच्या अनुषंगानं
मासिक 30,000 रुपये एवढं उत्पन्न हे ग्राह्य धरण्यात यावं आणि त्या अनुषंगानं मोटार अपघात कायद्याच्या अनुषंगानं जे क्रायटेरिया आहेत त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून जी नुकसान भरपाई आहे ती देण्यात यावी. या केसमधील पक्षकारांचं जे नाव आहे ते शिशराम विरुद्ध सुरजित. शिशराम विरुद्ध सुरजित. SLP नंबर जो आहे सिव्हिल तो 33,915/2025. शिशराम विरुद्ध सुरजित SLP सिव्हिल 33,915/2025 आणि निकालाची तारीख आहे 11 जून 2026. तर या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामुळं गृहिणींच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं एखादी घटना घडली आणि त्या दुर्दैवाने घडलेल्या मोटार अपघातामध्ये नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना वारसांना मागायची असेल तर महिलेच्या उत्पन्नाचा क्रायटेरिया जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये फिक्स केलेला आहे की गृहिणी महिलांचं उत्पन्न हे मासिक 30,000 रुपये एवढं उत्पन्न ग्राह्य मानण्यात यावं. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल, समजली असेल तर आणि आपण हा व्हिडिओ कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण या व्हिडिओला यूट्यूबवर लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी हाईपचं बटन दिसेल आपल्याला कलरचं, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या फेसबुक इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे या माहितीचा फायदा आपल्यासोबतच इतरांनासुद्धा होईल.